तरी कचऱ्याचा मुद्दा वारंवार गाजत असताना हा कचरा कुठेतरी विल्हेवाट लावली गेली पाहिजे. यावर तुम्ही काय सांगाल? स्मशानभूमीच्या तिथे खूप घाणेरडा वास येतोय, खूप दुर्गंधी पसरलेली आहे. सगळा कचरा तिथे टाकला जातो, जाळला जातो. तो जाळल्यानंतरही जनतेला त्रास होतो, तिथे राहणाऱ्या वस्तीतल्या लोकांना त्रास होतो आणि शिवाय तिथे जो कचरा टाकला जातो, तो दुर्गंध कुणाला जातो, की जे अंतिम संस्कार केला जातो म्हणजे वरती जो जातो, त्याला सुद्धा घाणीतूनच वरती जावं लागतं. शेवटचं त्यांचं हे असतं. एवढी मोठी शोकांतिका शोकांतिका आहे ती, खूप मोठी शोकांतिका आहे. की माणूस गेल्यानंतर त्याला स्वच्छ जागेवर जाळलं गेलं पाहिजे, तर ते स्मशानभूमीमध्ये घाणेरड्या जागेमध्ये जाळलं जातं, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या याच्यावर उत्तरेची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये काय याच्यावर ऍक्शन घेणार आहे का? घेऊ तर हा ना. मुद्दा गाजता नाही, मुद्दा नाही. आहे. निश्चितच घेऊ, निश्चितच घेऊ. आता निवडणुका आलेल्या आहेत. 2 महिन्यांनी निवडणुका जर झाल्या, की आम्ही निश्चित त्याच्यावर हे करू. पण प्रतिबंध करू. ग्रामपंचायतने याच्यावर म्हणजे पर्यायी जागा शोधलेली होती. त्यांच्या वारंवार हे शोधा उत्तर ना म्हणा. मग वेळ उत्तर कशाला उत्तर लावता? जोपर्यंत त्रास होईल, कोणी आरोग्य आरोग्याचा बिघाड होईल लोकांचा, लोकांना त्रास होईपर्यंत का वाट बघता ना? सोक्ष-मोक्ष लावायचं तर पटकन लावायचा. त्याला काहीतरी प्रशासन बाकीच्या बाबी आहेत काही. आता मी तर 2-3 वेळा गेली सरपंच बाईला भेटायला. सरपंच बाई जागेवरच नसतात. सरपंच बाईनं बसावं आता पदावर आहे ना त्या. पदावर असल्यावर त्या ऑफिसमध्ये असल्या पाहिजे. निवेदन द्यायला गेलं तरी नसतात. कधीच नसतात. कधी भेटायचं त्यांना? रस्त्यानी, लग्नात, कार्यात भेटायचं? कार्यात भेटायचं का? तुमचा वारंवार रोष येतोय की ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे आपल्या ओतूरचं मेन स्पॉट आहे. का तिथं सगळ्या ओतूरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, ज्यांना त्रास आहे, कुठल्या अडचणी आहे, ते कोण कुठं नेतं? ग्रामपंचायतमध्ये असतं ना. मग दुसरं कोणाला सांगणार आहे? मग आता सर्वेसर्वा कोण आहे आपल्या? सरपंच. होती म्हणणं तुमचं बरोबर आहे. पण जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समितीचा सदस्य असेल, यांची काही भूमिका त्याच्यामध्ये नव्हती का? त्याने ओतूरमध्ये माझं काही एवढं कामं आज चांगली झाली, काही कामं थोडी इकडे-तिकडे झाली. पण काही कामं काही चांगली झाली. झाली असेल ना, कोण नाही म्हणते. मग तेवढी तर कामं त्यांना करावंच लागेल का त्यांनी फक्त पदं घेऊन बसायचं का? काही तर त्यांच्या कारकिर्दीत केलं पाहिजे. आम्ही निवडून आलो तर आम्ही पण आमच्या कारकिर्दीत काहीतरी तर कामं करणार जे आमच्या लेव्हलचे असणार किंवा काय असणार ते. तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक का लढायची? आणि हेच मला जनतेसाठीच. मी आधी पण सांगितलं मला जनतेसाठी काम करायचंय, ना की माझा खिसा भरायला. मला जनतेसाठीच उभं राहायचंय. जनतेने मला मतदान करून निवडून द्यावं एवढी माझी अपेक्षा आहे आणि त्यांना पण माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मी त्या पूर्ण करेल हे पण त्यांना खात्री आहे जनतेला. वारंवार असे बरेचसे प्रश्न माझ्यापर्यंत का येतात? मी 2 वर्ष झाले काम करतीये. महाराष्ट्र नवनिर्माणसाठी काम करतीये. लोकांची प्रश्न सोडवायला काम करते. लोकांची प्रश्न माझ्यापर्यंत आल्यापेक्षा हे सरपंच ग्रामपंचायतकडे का जात नाही? माझ्यापर्यंत का येतात? कारण हे शेवटचं हे असतो, भाग असतो. तुम्ही आता दौरे करताय. कसा लेडीज असेल, लेडीज असेल किंवा पुरुष वर्ग असेल, ज्येष्ठ वर्ग, तरुण मंडळ असेल, कसा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? प्रतिसाद खूप छान आहे. चांगला प्रतिसाद आणि तुम्ही आहे. जिथे-जिथे जाताय तिथं काही समस्या भेडसावतात हो, असतात ना. गावामध्ये? असतात ना. महिला संदर्भात योजना असतील, विधवा योजना असेल, अ, बांधकाम विभागाचे फॉर्म त्यांना माहिती नसतात. मला असं वाटतं, की प्रत्येक घरोघरी हा पण सर्व्हे करायला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना योजना ह्या माहीतच नसतात सरकारच्या. त्या घरोघरी माहीत असायला एक सर्व्हे करायला पाहिजे. तुम्ही आता दौऱ्याच्या निमित्त फिरताय, तर जे गटामध्ये मग तुम्हाला असं विकास झालेला काही वाटत नाही का? विकास काय आता हॉस्पिटल झालं गव्हर्नमेंट आपलं. रुग्णालय झालं, शासकीय रुग्णालय झालं. पण पण ते त्याचं अजून प्रतीक्षेत आहे ना. अजून प्रतीक्षेतच आहे. 2 वर्ष झाली ते काम झालं. अतुलदादा बेनकेंच्या काळात ते काम झालं. पण त्याचं उद्घाटन कधी होणार? उद्घाटन शरददादा करणार का? रस्ता मला फक्त आहे ना बस स्टँड हा माझं टार्गेट आहे. बस स्टँडचा रस्ता हा लवकरात लवकर व्हावा. नाहीतर मी मनसे स्टाईलनी तिथे आंदोलन करणार. अहो तुम्ही वारंवार त्यांना सूचना देताय, सूचना खूप दिलेल्या आहेत. परिवहन मंडळाला देताय, ते ग्रामपंचायतला कारण काय देताय. सांगतात? पाऊस आहे, पाऊस थांबल्यावर. लग्न सराई आहे, लग्न थांबल्यावर. अरे
काही तर असेल. दिवाळी, अहो दिवाळी आहे, थांबलो आम्ही. अरे प्रत्येक वेळी आश्वासन द्यायचे, वेळ घ्यायचा. किती वेळ द्यायचा ना त्यांना? एक लिमिट असते. तरी मंजूर झाली नाही ते. परिवहन मंडळ याच्यातून ते मंजूर झालेले आहे. त्यांनी बसताना. मंजूर झालेलं आहे. व्यवस्थापकच्या हातात आता काहीच राहिलेलं नाहीये. आता फक्त ग्रामपंचायत. ग्रामपंचायतकडे तो सुपूर्त केलाय. रस्ता आता त्यांनी कसा करावा? पटकन लवकरात लवकर 8 दिवसात करू असे बोलले होते. आता त्याला 15 दिवस झाले. याच्यावर तर वारंवार आंदोलन करायचं का? करणार ना. वाह! का नाही करणार? जनतेसाठीच आहे ना हे सगळा विषय. मला एकटीला नाही जावं लागत तिथे. अख्ख्या जनतेला अरे आपला नगर कल्याण हायवेमध्ये ओतूर आहे. एवढं मोठ्या मेन रोडला हायवे लगत जर आपलं ओतूर असेल आणि माझं काय म्हणणं आहे, की ओतूरची शान खड्ड्यांचं बस स्टँड. मी म्हणेल ओतूरचं स्टँड, खड्ड्यांचं बस स्टँड. त्याच्यासाठी मनसे हा फक्त आंदोलन करायला, लोकांची कामं करायला. अरे सत्तेत कधी यायचं ना मनसेनी पण. प्रत्यक्ष ते मतदानातून ते दिसत नाही ना ते. मतदानातून दिसत नाही. आता तुम्ही बघितलं ना, ईव्हीएम घोटाळा आहे. सगळे लोक म्हणतात एका एका उमेदवाराला, आमदारकी उमेदवाराला फक्त एकच स्वतःचं सिंगल मत. त्याच्या आई-वडिलांनी त्याला मत नाही दिलं. कसं काय शक्य आहे? हा ईव्हीएम घोटाळा. फिरत असताना ओतूर असेल, ओतूर गावच्या बारावाड्या असतील किंवा ओतूर ढालेवाडी गटामध्ये फिरत असताना एक महिला म्हणून, एक सक्षम महिला म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं. ओतूरमध्ये सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जे सर्व्हे करतोय, तुमची एक सक्षम महिला म्हणून तुमच्याकडे पहिलं एक मनसेचे पदाधिकारी म्हणून तुमचं एक नक्की विजन काय? माझं ओतूर आणि ओतूर आजूबाजूचा परिसर, वाड्या वस्त्या यांच्या इथे मी सर्वे करणार. तिथे काय लोकांची प्रॉब्लेम आहे ते लिहून घेणार आणि त्यांना कोणत्या अडचणीतून सोडवायचं किंवा कोणत्या अडचणी आहे. सर्वांच्या बहुतांश लाईट, रस्ते, पाण्याची ह्या सगळ्या सेम आहे, सेम. पण त्या जलजीवनची तर पाईपलाईन झाली की. मग जलजीवनचे पाईप खोदून किती महिने झाले? मग आलं का नाही? अहो, ते हे कोण अजून ते काम चालूच आहे की. येईल तेव्हा येईल. पण माझं एवढं म्हणणं आहे, की गावाच्या बाहेर बिबटे जास्त आहे. गावाच्या बाहेर त्यांनी रात्रीचं पाणी सोडू नये. ते पाणी दिवसा सोडावं. माझ्याकडे बरेच 5-6 जण आलेले होते, की आम्ही 2 वाजता पाणी जेव्हा भरायला उठतो, तेव्हा अक्षरशः समोर बिबट्या दिसतो. अचानक आम्ही आतमध्ये पळतो. एकदा जर बिबट्या दिसला तर त्याची आठवड्याभर पाणी भरायची हिंमत होईल का? साधी गोष्ट आहे. बिबट्या म्हणजे काही कुत्रा नाही ना. बिबट्या हा बिबट्याच आहे शेवटी. तर माझी एकच विनवणी आहे, की जे रात्रीचं पाणी सोडवलं जातं 2 वाजता, ते पण माणूसच आहे. त्यांची पण झोप मोडते. आपण एक दिवस भरू शकू रात्रीचं 2 वाजताचं पाणी. नेहमी नाही भरू शकणार. आयुष्यभर कोण भरणार ना 2 वाजता रात्रीचं पाणी? मनसेने तुम्हाला ते का द्यावं? त्यांना ॲक्चुअली जेव्हा मी दौरा केला होता बाबू आगसकर साहेबांबरोबर, आमचे महाराष्ट्र नेते बाबू आगसकर साहेब. आता मला तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी पाहिलं होतं पहिल्यांदा. पण जेव्हा मी फक्त 1 दिवसाचा त्यांच्याबरोबर दौरा केला, त्यांना मी कॅपेबल वाटली. त्यांना वाटलं की मी काम करू शकते. 50 लोकांसोबत एकटी मी जाऊ शकते, फिरू शकते आणि काम बघू शकते, लोकांच्या समस्या बघू शकते. तर मला ऑब्व्हियसली मलाच देणार ना. तिकीट तुम्हाला मिळालं पाहिजे. माझ्यासाठी हे खूप मोठं आव्हान आहे. मी आता ते म्हणजे सुरुवात सदस्यापासून पण केली नाही. ग्रामपंचायत सदस्यापासून सुरुवात केली नाही. सरपंचापासून सुरुवात केली नाही. तर मी डायरेक्ट जिल्हा परिषद लढवायला निघाली आणि मी कॅपेबल आहे हे लोकांकडून मला कळालं. का लोकांचा मला प्रतिसाद आहे. लोकं मला म्हणतात, जनता आपल्या ओतूरची जनता मला म्हणतात, की तुम्ही उभे राहा. आम्हाला तुमच्यासारखा उमेदवार हवाय आणि तुम्ही निवडून येणार हे आमची पूर्णपणे खात्री आहे. की तुम्ही आता जो मुद्दा मांडला की कपिलेश्वराचा जाणारा रस्ता हा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत. तर तात्पुरतं यात्रा आली की तात्पुरतं त्याच्यावर मुरम टाकला जातो. किंवा लोक पाण्यातून, चिखलातून चिखल तुडवीत. एवढं मोठं जागृत देवस्थान तालुक्यामध्ये असताना, तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये असताना अनेक ठिकाणचे तिथं भाविक येत असतात, पैलवान येत असतात. एवढं मोठं आपलं कुस्त्यांचा आखाडा तिथं भरतो. हे कुठेतरी असताना येणाऱ्या नागरिकांना, भक्तांना ह्या जर अशा संकटांना जर सामोरं जावं लागत असेल, तर नक्की काय म्हणायचं?
आता मागच्या वर्षी मला वाटतं की अजून फक्त 6 महिने श्रावण महिना यायला. त्या श्रावण महिना यायच्या आधी त्यांनी कपर्दिकेश्वरी मंदिरापर्यंत एक काँक्रिटीकरण केलं पाहिजे. नसेल होत तसं सांगा. आणि शिवाय अजून एक गोष्ट की मुरुम जो टाकला जातो ना, तो चिकट जो लाल मातीचा मुरुम असतो ना, तो टाकला जातो. त्याच्यात आणखी चिखल होतो, गाळ होतो, लोकांची पाय फसतात. तेव्हा भयानक त्रासातून ते लोक तिथे दर्शनाला जातात. कारण त्यांच्या भावना आहे. आपल्या कपर्दिकेश्वरी मंदिर म्हणजे खूप प्राचीन काळापासूनचं खूप जुनं आहे, सर्वांनाच माहिती आहे. ब दर्जा आहे, आता अ दर्जा मिळणार आहे. एवढं मोठं त्यांना पावित्र्य आणि नंबर 1चं आपलं ओतूरचं कपर्दिकेश्वरी मंदिर आहे. तर त्याला एवढं मोठं प्राधान्य असताना त्यांनी अवहेलना नको व्हायला, लोकांना त्रास नको व्हायला, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि अजून एक की तिथे दशक्रिया होती. कपर्दिकेश्वरच्या तिथे मांडवी नदी आहे आणि तिथे दशक्रिया केल्या जाते. दशक्रियानंतर ती केस तसेच राहतात. तेव्हा आम्ही जेव्हा गणपती विसर्जनाला तिथे जातो, तर गणपती बाप्पा अक्षरशः आम्हाला केसांमध्ये पाठ ठेवून तिथं ठेवावा लागतो आणि त्याच्यावर केसांवर पाय ठेवून पुढे जावं लागतं. इतकं घाणेरडं तिथलं वातावरण असतं ना, तर मग ते एक त्यांनी सोय केली पाहिजे त्यांची, की नक्की कोणी सोय केली पाहिजे? सोय हे ग्रामपंचायतने केली की ग्रामपंचायतच. ग्रामपंचायतने केली की पाहिजे की देवधर्म संस्था कपडेश्वर देवधर्म संस्थेने ते केली पाहिजे? दोघांनी मीटिंग घ्यावी, दोघांनी ठरवावं, कोणी काम केलं पाहिजे. आम्हाला काम पाहिजे. बस माझं एवढं म्हणणं आहे. आम्ही जनता आहे, सर्वसाधारण आहे आम्ही. आम्ही जनतेतले आहे. त्याच्यामुळं कपर्दिकेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष आणि सरपंच ताई ह्या दोघांनी मिळून मीटिंग घ्यायला पाहिजे आणि ते सगळं स्वच्छता त्यांनी निर्मूलन करायला पाहिजे. तुम्ही दरवेळेस वारंवार ग्रामपंचायतीवर बोलताय, ओतूर ग्रामपंचायतीवर थोडंसं तुम्ही लक्ष हे करताय, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय, असं मला जाणवतं थोडंसं. पण जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल, आत्ताचे आमदार असतील किंवा आत्ताचे खासदार असतील, यांची जबाबदारी काय नाही का? आहे ना. ओतूरच्या ज्यांना एक गठ्ठा मतदान केलं जातं, हे गठ्ठ मतदान त्यांच्या पाड्यात टाकलं जातं, मग ह्या प्रतिनिधींची जबाबदारी नाही का? आपल्या ओतूरमध्ये खासदार किती वर्ष झाले आले नाही. एका तरी कपर्दिकेश्वरी मंदिराच्या श्रावण सोमवारी दर्शनाला कधी आले का? हा पडलेला गहन प्रश्न आहे तो. हं. आणि विद्यमान जरी आमदार आहे, त्यांनी तो काय त्यांच्या का होईना फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी ओतूरसाठी निधी बराचसा उपलब्ध करून दिलेला आहे. आत्ताचे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. पण मला तुम्ही असं वारंवार ग्रामपंचायत बोर्ड दाखवत दिसते, ग्रामपंचायत काही याला जबाबदार कधी कधी नसते. तिथे काही शासकीय अधिकारी असतात. मग शासकीय अधिकारी काय आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे. हो, आता तुम्ही बिबट्याचा प्रश्न मांडला. बिबट्याच्या वन विभागाची याच्यात जबाबदारी नाही का काही? आहे याच्यात ना. वन विभागाची माझं सगळ्या गोष्टीला ग्रामपंचायत हे पूरक आहे, म्हणजे संमत आहे. म्हणजे ते काही स्वतः पर्सनल करणार नाही. वनपरीक्षक जे आहे ऑफिसर लोक, ते स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. ते पण ग्रामपंचायतच्या याच्यावर असेल. म्हणजे त्यांची मीटिंग भरली पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे काय केलं नाही काय केलं काय नाही पाहिजे. आता भटक्या कुत्र्यांचा विषय घेते मी. भटकी कुत्री अक्षरशः 15-15, 20-20 कुत्री आहे. आता हे मला काय वाटतं, की छोटे मुलं आहे, गाड्या आहे, गाड्यांच्या टपांवर कुत्री बसतात. कुत्र्यांमुळं बिबटे आतमध्ये यायला लागले. आता तुम्ही बिबट्यांचा विषय घेतला म्हणून सांगते. बिबटे का येतात गावात? कारण कुत्र्यांची संख्या वाढली. बरोबर. कुत्रे न पकडता मग त्यांना वाटतं, की छोटे बाळ पण कुत्रच आहे, म्हणून हो. ते पकडलं जातं. हो. म्हणजे याच्यात कोणाचं नुकसान होतं? जनतेचं नुकसान होतं, गरिबांचं नुकसान होतं. शेतकरी जे हे करायला जातात, पेरणी लागवड करायला जातात, त्यांना वाटतं, की काहीतरी जनावर आहे बाबा आत्ताची म्हणून. स्थिती अशी आहे की कांदा लागवडचं सीजन चालू आहे. हो, आता कांदा लागवड चालू आहे. बरोबर. शेतकरी सकाळी शेतात काम करतोय, ते कांद्याचा रोप उपटतोय, संध्याकाळी वावर भिजवतोय, वावराला शेताला पाणी देतोय आणि सकाळी येऊन मजूर येऊन तिथे लागवड करतात ते. आणि साईडनी हा ऊस असतो. अक्षरशः भयानक परिस्थिती आहे ओतूर पट्ट्यामध्ये की तिथं काम करावं का नाही. भीतीदायकच आहे सगळं आणि आमच्या पण घराच्या मग याला आजूबाजूला याला पूर्ण ऊसच जबाबदार आहे. याला जबाबदार वन विभागाने याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला नको का? पिंजरेला ज्या ज्या ठिकाणी मागणी होती, आता मागे पानसराळीच्या रस्त्यात बारदारी रस्त्यावर बिबट्या हा दिसायचा संध्याकाळच्या ह्याच टायमाला. हो, बिबट्याचा पहिले टायमिंग रात्रीचा होता, पण तो आता भर दिवसा त्याला टायमिंग राहिलेला नाहीये. आता तर मी असं ऐकलं का पिंजरे लावले तरी बिबट्या आतमध्ये जात नाही हो. म्हणतात. हे पण मी हो. आता ऐकलं.
म्हणजे ते माणसाळलेले झालेले आहे आता.